नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, रब्बी पीक विम्यात यंदा 75% घट झालेली आहे। मित्रांनो, ही घट कशामुळे झालेली आहे आणि याचा शेतकऱ्यांना कशा प्रकारे आता तोटा होणार आहे, संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊयात। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि आपल्या माझी माहिती यूट्यूब चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राइब करून घ्या, कारण अशीच महत्त्वपूर्ण माहिती आपण रोज आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्या राज्यातील शेतकरी बांधवांसाठी, देशभरातील शेतकरी बांधवांसाठी घेऊन येत असतो। तर चला जास्त वेळ न घेता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। शेतकरी मित्रांनो, यंदा राज्यात रब्बी हंगामात पीक विमा योजनेत शेतकऱ्यांचा सहभाग मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा केवळ 25% क्षेत्राचा विमा उतरवला आहे। 1 रुपयात पीक विमा योजना बंद होणे हे यामागील प्रमुख कारण मानले जात आहे। मित्रांनो, रब्बीची आतापर्यंत 49,73,616 हेक्टरवर पेरणी झाली आहे। रब्बी पीक विमा योजनेत 7,85,221 शेतकऱ्यांनी सहभाग घेतला असून 13,57,761 अर्जांच्या माध्यमातून 10,27,840 हेक्टर क्षेत्राचा पीक विमा उतरवला आहे। गतवर्षी रब्बीत 28,46,069 शेतकऱ्यांनी 39,44,190 हेक्टर क्षेत्राचा विमा उतरवला होता। त्या तुलनेत यंदा 25% क्षेत्रावर विमा उतरवला असल्याचे विमा भरण्याची मुदत संपल्याच्या कालावधीनंतर स्पष्ट झाले आहे। पिकांच्या आपत्तीने नुकसान झाले तर शेतकऱ्यांना भरपाई मिळावी यासाठी शासन पंतप्रधान पीक विमा योजना राबवत आहे। मागील काळात 1 रुपयात पीक विमा योजना राबविण्यात आली, त्यामुळे योजनेत सहभाग वाढला होता। यंदा खरीपात मात्र 1 रुपयात पीक विमा सहभाग योजना बंद झाली, त्यामुळे सहभाग कमी झाल्याचे स्पष्ट झाले आहे। शेतकरी बांधवांनो, सततच्या पावसामुळे वापसा नसल्याने यंदा रब्बीच्या पेरणीला उशीर झाला। राज्यात रब्बीचे सरासरी क्षेत्र 57,80,417 हेक्टर असून यंदा आतापर्यंत सरासरीच्या 49,73,616 हेक्टरवर म्हणजेच 86% पेरणी झाली आहे। यंदा ही रब्बीसाठी पीक विमा योजना राबवली गेली। सहभागासाठीची ज्वारी पिकाची मुदत 30 नोव्हेंबर तर गहू हरभऱ्याला 15 डिसेंबरपर्यंत मुदत होती। भुईमुगाला 31 मार्च अंतिम तारीख आहे। रब्बी हंगामात प्रामुख्याने ज्वारी, हरभरा, गहू, मका आणि कांदा ही प्रमुख पिके आहेत। गतवर्षी रब्बीत 16,836 कोटी रुपये संरक्षित झाले। यंदा 4,271 कोटी 90 लाख रुपये संरक्षित झाले आहेत। राज्यात यंदा रब्बीत सर्वाधिक परभणी, बुलढाणा, जालना जिल्ह्यात सर्वाधिक शेतकरी विमा योजनेत सहभागी झाले आहेत। रत्नागिरी, सिंधुदुर्ग, भंडारा, कोल्हापूर, पुणे, गोंदिया, गडचिरोली जिल्ह्यात शेतकरी सहभाग कमी असल्याचे सांगण्यात आले आहे। मित्रांनो, अशा प्रकारे ही पीक विमा योजना जी होती ती 1 रुपयामध्ये योजना बंद झाल्यामुळे आता शेतकऱ्यांचा सहभाग जो आहे तो कमी झाला होता, परंतु दिलेल्या शेतकऱ्यांना जे जिल्हे आहेत या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपला विमा उतरवला होता। मित्रांनो, अपेक्षा करतो महत्त्वपूर्ण माहिती वाटली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा। आपण पुन्हा भेटूयात। धन्यवाद।